काही क्षणात आगमन पाहायला मिळेल आणि त्यांच्या समेत निस्नेही एंटरप्राइजेस विचुंबी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि विक्रांतदादा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आकाश शेठ पाटील यांचंही आपल्याला आगमन पाहायला मिळेल. धन्यवाद रॉकस्टार प्रवीण गायकर. विजय मात्रे आणि गुड्डू मात्रे पहिल्या चेंडू खोदून काढला. पहिल्या चेंडूवरती तर विकेट. दीपक आपण या ठिकाणी पाहू शकाल मित्रांनो, दमदार व्यक्तिमत्व प्रभाग क्रमांक 1 राजकीय कारकीर्द सुरुवात केली आणि आज यशाची पोचपावती म्हणून जनतेने थेट पनवेल महानगरपालिकेमध्ये त्यांना नगरसेवक होण्याचं सौभाग्य लाभलं. तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके डिपेंडर अर्थातच गोरगरिबांचा वाली म्हणून ज्यांची आम्ही ओळख पाहिली ते सन्मान्य नितेश शेठ पाडी साहेब, अथर्व एंटरप्राइजेसचे सर्वे सर्व आणि विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, एक असा व्यक्तिमत्व की 1.5 ते 2 करोडची गाडी त्यांच्याकडे डिपेंडर, तरी रस्त्यातून जरी साधा माणूस चालत असताना स्वतः साहेब गाडी थांबवतील आणि विचारपूस करत असतात, मला कसं चाललंय. असा हा दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांच्यासह आमचे ऋषल, त्यांचे भाचे ऋषल पाटील आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. गोलंदाज सूर्यकांत पहिल्या चेंडूत विकेट मिळवण्यात यश लाभलं गेलंय. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज असेल जय चेरोबाई 11 सांगरे टीमचा गोलंदाज. आणखी एक दमदार हिट. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. बघा, नितेश शेठ पाडी साहेब पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, अर्थात अथर्व एंटरप्राइजेस आणि दमदार स्पर्धा आपण त्यांची पाहिली. संजूभाई, त्यांच्या स्पर्धेमध्ये जवळजवळ मला वाटते महाराष्ट्रातील सर्व दिग्गज नेते त्या स्पर्धेमध्ये येऊन गेले. असे नितेश शेठ पाडी साहेब विद्यमान नगरसेवक यांच्या वतीनं जाणता राजा चषकासाठी शुभेच्छा देत त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. सुंदर गोलंदाजी. विकेट, षटकार, त्यानंतर सुंदर कमबॅक. डॉट चेंडू सांगता आपण पाहिली. सूर्यकांत यांचे एक षटक फेकत असताना आणि एक महत्वपूर्ण लढत बी पोल मधील शेवटचे मॅच मैदानामध्ये आपण पाहताय आणि एक चांगलं बॅटल मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सुंदर फटका. अगदी गॅप मध्ये चेंडू रोवला गेलाय आणि डीप लॉंगॉमच्या डोक्यावर चेंडू जाईल सीमा पार. चौकार.
या ठिकाणी ते तिसरे षटक फेकण्यासाठी सज्ज असणार आहे. गोलंदाजी मार्क वरती जयंत पाटील. बघा, जयंत जे मैदानाबरोबर मैदानासोबत ब्लॅक पडदे लावले त्या रेलिंगला, तो पाय थोडस आपण साईडला घ्या प्लीज. कारण येस दीपक. तर सर्व प्रेक्षक वर्गाला विनंती आहे, जे आपण रेलिंग वरती जो ब्लॅक कपडा बांधलाय त्याला आपण छेडछाड करू नका. जे बांधलं असेल तर सोडा, कारण लाईव्ह मध्ये स्पर्धा आपण एन्जॉय करता, त्यामुळे थोडस सहकार्य करा ही विनंती. जयंत पाटील गोलंदाजी मार्क वरती तिसरं षटक फेकत असताना रोहित आमचे गुणलेखक. सुंदर फटका, दमदार हिट, चेंडू जाईल सीमा पार, षटकार. अंपायर कॉल बीमर साठी चेक केले जाईल. हाईट फॅक्टर या ठिकाणी पाहिले जाईल. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर फेअर डिलिव्हरी, अगदी चेंडू खाली येतोय, डाऊन द ग्राउंड, फेअर डिलिव्हरी. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज असेल. चांगली गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या चेंडूवरती फुलर लेनचा चेंडू फेकलाय, फायदा उचलू शकला नाही. षटकार आपण पहिल्या चेंडूवरती पाहिला. टोटल धावसंख्या 20. आणखी एक कट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, पंचांचा बोर्ड आकाशामध्ये, फलंदाज बाद. इलेव्हन चे कॅप्टन वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्रामचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. आणि गावदेवी क्रिकेट संघ आंबिवली त्यांचं देखील कॅप्टन यावं. 4 ओव्हरची मॅच, जो संघ जिंकेल तो थेट सुपर 14 मध्ये दाखल करेल. यावं दोन्ही कॅप्टन. फलंदाज बाद झाले 3. 20 या आकड्यावरती 2.2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आणि इथे मात्र जय चिरोबा सांगडे संघासाठी हा एक चांगले संकेत, कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. जयंत गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज असतील. एक चांगली कामगिरी आपण पाहिली या टीमची. बॅटची कडा, आणखी एक बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होईल 20 या आकड्यावर. बघा, आपण स्क्रीनवरती या ठिकाणी पाहताय डुबा इव्हेंट्स या ठिकाणी मॅनेजमेंट अँड SFX बुक यूज नाव, मेक युअर सेलिब्रेशन ब्युटिफुल, स्ट्रेस फ्री, LED स्क्रीन अवेलेबल. मग बर्थडे असेल, मेकओव्हर असेल, बेबी शॉवर असतील, हल्दी समारंभ असतील, संगीत समारंभ असेल, फोटोशूट असेल, प्री वेडिंग असेल, किंवा पॅरो फॉग एंट्री असेल, एअर बलून एंट्री, कॅन्डल एंट्री, फ्लोवर डेकोरेटर, इलेक्ट्रिकल फायरवर्क, मेहंदी, अदर इव्हेंट्स कुठलेही असू द्या, नक्कीच डुबा इव्हेंट्स आणि मॅनेजमेंटला आपण संपर्क साधा. आमचे रोहित कालोखे आणि अमोल तात्रे यांना आपण संपर्क साधा. आणि डुबा इव्हेंटचे सर्व आमचे प्रवीण शेठ या ठिकाणी आपण पाहत आहे. धावसंख्या जर आपण पाहिली 20 धावा धावफलकात लागल्या गेलेत.
फलंदाज बाद झाले 3 विकेट हॅट्रिकच्या मार्गावरती. नौका खेळाडू मैदानामध्ये चला, स्पीडअप करा ही विनंती. जास्तीचा बिल खर्च करू नका. तर ओंकार पवार पुणे या बॉलवर जर विकेट आला तर ओंकार पवार यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल गोलंदाजाला. गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या मार्गावरती. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर विकेट हे समीकरण आपण पाहिलं. फक्त दिशा दिली डावखुऱ्या हाताचा फलंदाजानं 1 धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जातील. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचताय 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती. 30 षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा सज्ज असणारे डावखुऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये कल्पेश म्हात्रे. स्ट्राईक वरती खेळण्यासाठी सज्ज असेल डावखुऱ्याचा आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख राहिली. परंतु पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर 2 विकेट, त्यानंतर डब्बल ही धावसंख्या आपण पाहिली. आणखी एक उंचावर मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतो डीप स्क्वेअर लेगचा वेगानं. 2 क्षेत्ररक्षामध्ये अगदी चेंडू लँड झालाय. तर दीपक आपण या ठिकाणी पाहतो आकाशभाई पाटील विचुंबे, माजी सरपंच अशोक भोईर कोलवाडी, श्रीनाथ भोपी साहेब, नितेश म्हात्रे साहेब आणि विक्रमदादा पाटील आमदार यांचं काही क्षणातच या ठिकाणी शुभागमन होईल आणि पेट क्रिकेट संघ मैदानावरती खेळतोय त्यांचंही सहर्ष स्वागत. 24 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल 3ऱ्या ओव्हर मधील आपण पाहताय. आणि इथे मात्र काय गोलंदाजी केली. आज अनेक खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये खेळत असताना संघ मैदानामध्ये दमदार कामगिरी केली गोलंदाजीमधून. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा, त्यानंतर षटक देखील महत्त्वपूर्ण फेकलं मंगेशजी पाटील आणि बॅटची कडा, क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली. आणखी एक फलंदाज बाद. 5वा फलंदाज गारद होईल 24 या आकड्यावर. आई गावदेवी क्रिकेट संघ खानाव संघाचे सर्व खेळाडू आणि स्वयंसेवक आपण व्यासपीठावरती येऊन थांबायचंय बघा. या ठिकाणी जरूर विनंती करतो आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ खानावचे सर्व खेळाडू आपण जरा व्यासपीठावरती यावं. संजू पाटील या स्पर्धेचे आयोजक आपल्याला इथे आमंत्रित करायला यावं. सुंदर गोलंदाजी राहिली. 3 षटकामध्ये 24 धावा, 5 फलंदाज बाद ही धावसंख्या आपण पाहिली. आणि इथे मात्र येणार 2 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. मंगेश पाटील ज्याने दुसरं षटक फेकलं मागील दुसऱ्या ओव्हरमध्ये आणि इथे मात्र 4 धावा खर्च केल्या गेल्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती संघातील एक अनुभवी खेळाडू राहिलेत. थोडं स्पीडअप करायची विनंती. पुढील मॅच देखील असेल हरिग्राम विपक्ष आंबिवली या 2 टीमच्या संघनायकांना देखील विनंती असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. राजा शाह
सुंदर फटका क्षेत्ररक्षण तैनात आहे. या चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी थोडीशी खराब राहिली. चेंडू गॅदर करता आला नाही मंगेश पाटील यांना. कोणत्याही प्रकारची धाव नाही. डॉट चेंडू सांगता पाहायला मिळाली. एक रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न पण तो दोन फलंदाजांमध्ये जमले नाही आणि इथून मात्र पुन्हा एकदा माघारी पाठवलं राजा यानं आणि डॉट चेंडू सांगता पाहायला मिळाली. एक चांगलं क्रिकेट आपण जर पाहिलं तर एक चांगली स्पर्धा आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. उंचर मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली डीप लॉंग ऑफचा आणि 6व्या क्रमांकाचा फलंदाज 24 या आकड्यावर. धन्यवाद डीजे. दैवत डाकी नौका खेळाडू मैदानामध्ये फलंदाज बाद झाले. आपण पाहिले तू चेल में आया, एका पाठोपाठ एक पर्यंत बाद होत असताना 8व्या क्रमांकाचा फलंदाज दैवत डाकी खेळण्यासाठी सज्ज असेल. हे षटक महत्वपूर्ण राहिले. मंगेश पाटील यांचं पहिल्या चेंडूमध्ये सिंग डॉट, त्यानंतर विकेट. एक चांगलं क्रिकेट सातत्याने खेळला जातो या टीमच्या माध्यमातून. फुलर लेनचा चेंडू फेकला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न वेगाने आलेत. मिस फील्ड देअर आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं ढिस्साल झालं आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धाव्याने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती धावा लागल्यात 26 धावा धावफलकावर. अतिशय दमदार कामगिरी आपण पाहिली. एकंदरीत आपण पाहिलं हा सामना खेळत असताना दोन्ही संघाच्या माध्यमातून प्रयत्न सुरेख राहिले. इथे जर मात्र आपण जर पाहिलं तर सुंदर गोलंदाजी राहिली मंगेश पाटील यांची. फुलर लेनचा चेंडू वारंवार फेकला जातोय. मागील चेंडू देखील फुलर लेनचा फेकला होता, फायदा उचलू शकला नाही. लेफ्ट स्क्वेअर लेगला चेंडू वेगाने जातोय. फेके देखील अचूक राहिले. तत्पूर्वी संधी 2 धाव्यांची. 2 धाव्याने संघ जाऊन पोहोचला 28 धावा धावफलकावर. 28 धावा धावफलकावरती 3.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एक चांगलं या ठिकाणी जर आपण पाहिलं धावफलक देखील पुढे सरसावण्याचा प्रयत्न केला जातोय. अंतिमच्या 8 चेंडूचा खेळ बाकी असणारे 5 षटक 4 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. हा स्पर्धेचा नियम आपण पाहताय. येणाऱ्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. किमान 50 ते 55 धावसंख्या मजल मारावे लागेल. चित्र मैदानामध्ये होऊन देईल का मंगेश पाटील याकडे मध्ये सर्वांच्या नजरा असतील. गोलंदाजी मार्कवरती अपटी भार चेंडू थोडीशी लेंथ पाठीमागे बसली. खराब फेकी चांगली केली पाहायला मिळाली, परंतु मंगेश पाटील यांच्या हातामध्ये चेंडू राहिला नाही. सिंगलच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचला 29 या आकड्यावरती. 4थं षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. 29 धावा धावफलकावरती हे षटक फेकत असताना खूप चांगलं क्रिकेट सातत्याने खेळला जातोय दोन्ही टीमच्या माध्यमातून. सांगली संघाची फलंदाजी सध्या गोलंदाजी अप्रतिम राहिली. 4 षटकांचा खेळ समाप्त आणि 4 ओव्हर मध्ये धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत. 29 धावा, 6 फलंदाज बाद. कोणतीच धावा. प्रथमेश पाटील शेवटचं स्लॉगवरचं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. निक नेम बालू. अमित गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश 29 धावा धावफलकावरती ही षटक फेकत असताना बॅटची कडा क्षेत्ररक्षण तैनात या
चांगलं क्षेत्ररक्षण सिंगलच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती. 30 धावा फलकावरती. हा चेंडू थोडासा पाठीमागे फेकला होता, परंतु त्या चेंडूचा फायदा उचलू शकला नाही फलंदाज. सिंगल धाव मिळाली. 30 धाव संख्या फलकावरती. 6 फलंदाज बाद. स्वर्गीय पप्पा निलवण पेठ संघ मैदानामध्ये खेळत असताना आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. तर दक्ष बिअर शॉपचे ओनर राजा शेठ यांचं देखील अभिनंदन. यावं आमचे अर्जुन भोपी साहेब, हरिग्राम शालिक भोपी साहेब, भगवान भोपी साहेब, यावं आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. गोलंदाज मार्क वरती. 30 धाबा या ठिकाणी आपण पाहिल्यात. आणि इथे मात्र ऑफस्टिक वरती चेंडू फेकला जातोय. गोलंदाज अशेभूत, फलंदाज अशेभूत नजरेने पाहत बसलाय. चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडू सांगता तुम्हाला पाहायला मिळाली. षटक फेकत असताना पुन्हा एकदा गोलंदाज मार्ग मध्ये काय गोलंदाजी आपण पाहिली. संपूर्ण पायामध्ये बेड्या करण्याचं काम केलंय. वारंवार ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज होईल बाद. नक्कीच जर आपण पाहिलं सध्याची मुंबईमधील बिनजोडची A1 जोडी भुंगा आणि सैराट हे गाणं आपण ऐकलं. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रथमेश या हंगामाचं दुसरा मॅच खेळतोय आणि दुसरं षटक फेकतोय. अगदी डेब्यू केलं आणि सुंदर कामगिरी ज्यानं सांगडेड संघासाठी पाहायला मिळाली. कारण हे वर्ष एवढं चांगलं राहिलं नाही. 2 वर्षामध्ये थोडस संघ बॅकफुटला गेलाय. परंतु अगोदर 2 वर्षात खेळ जर पाहिला ज्या मैदानामध्ये गेलाय त्या मैदानामधून ट्रॉफी घेऊन येणारा संघ म्हणजे संघाकडे पाहिलेला. पण मंगेश पाटील यांनी देखील सांगितलं की संघ थोडा बॅड पॅच मध्ये जातोय. पण इथून मात्र पहिल्या सामन्यात नक्कीच खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी राहिले. 30 धावा दाफलकावरती शेवटचा खेळ बाकी असणार आहे. फुलर लेनचा चेंडू चुकी करतोय फलंदाज आणि हा चेंडू देखील जाईल निर्धाव. आणि 30 चेंडू मध्ये फक्त 30 धावा जमवल्यात 5 षटकामध्ये. 31 धावांची गरज असणारी दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करीत असताना जय चरुबा 11 सांगणे टीमला. मध्ये पहिला सामना पाहायला मिळेल. एका साईडला गावदेवी अंबिवली आणि त्याला फाईट करेल वागेश्वर हरिग्राम संघ. अंबिवली टीमचा संगणक आला नितीन पाटील. आम्ही विनंती करेन वागेश्वर हरिग्राम टीम आपला संगणक आपण लगेच पाठवा. जर द्वितीय सत्रामध्ये पहिला बॉल जर पडला तर अपोजिट टीमला अर्थात अंबिवली टीमला टॉस दिला जाईल याच्याकडे लक्ष द्या. त्याच्यामुळे हरिग्राम टीमच्या संगणकाला विनंती की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. तर मॅच पाहायला मिळते एका साईडला पेठ संघाने त्याला फाईट करत असताना सांगडे या दोन संघांदरम्यान आपण हा सामना पाहतो. जिथे पहिला पूर्वार्धाचा खेळ पाहिलं आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये अगदी चांगली
गोलंदाजी केली ती मात्र सांगडे टीमला ना अवघ्या 31 धाब्यांचा लक्ष्य सेकंड सत्रामध्ये पार करायचं. टॉस करूया आपण. टॉस करण्यासाठी सचिन दादा मुंडे यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभास्ते टॉस करायचा. मॅच पाहायला मला एका साईडला गावदेवी आंबिवली आणि त्याला फाईट करेल वागेश्वर हरिग्राम या दोन संघादरम्यान पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. द्वितीय फेरीमध्ये पहिला सामना सचिन दादा मुंडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. सेकंड राऊंडची पहिली मॅच गावदेवी क्रिकेट संघ आंबिवली आणि त्यांना फाईट करेल मोई अँड साईशा 11 जय वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम. 4 ओव्हरची मॅच. शाबाईस कॉल आणि टॉस जिंकलाय काटा गावदेवी आंबिवली. नितीन निर्णय. फिल्डिंग करू. हा भरपूर प्रतीक्षेनंतर गावदेवी आंबिवली पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये आम्हाला दमदार पाहायला मिळाला. कसा वाटला पहिला परफॉर्मन्स? पहिला परफॉर्मन्स तर नीट झाला. आता परत जिंकायचा प्रयत्न करू कारण का जाम बॅट पॅच मध्ये चाललाय संघ. सध्या हरिग्राम क्रिकेट संघाचा जर विचार केला गोलंदाजी भरपूर धारदार चालली त्यांची. अनेक सामने मला वाटतंय 4 बॉल 1 3 बॉल 1 2 सामने जिंकले. काल मला वाटतंय नेरेच्या स्पर्धेमध्ये थोडक्यात तो देखील सामना त्यांनी 3 बॉल 1 बहुतेक आणला होता. आणि सध्या त्या संघाबद्दल काय सांगशील? भरपूर सध्याच्या स्थितीमध्ये तो फॉर्म मध्ये संघ आहे कारण का मागच्या 2 वर्षापासून आम्ही पण त्यांच्या बरोबर खेळतो पण आम्हाला त्यांनी जिंकून नाही दिला अजूनपर्यंत. तरी आम्ही यावेळी जिंकण्याचा प्रयत्न करू. 100% देण्याचा प्रयत्न करू. आणि दमदार आयोजन आपण जाणता राजा चषक या ठिकाणी पाहतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ खानाव आयोजित ही दमदार स्पर्धा. आयोजक असतील आमचे संजूभाई, संपूर्ण आई गावदेवी क्रिकेट संघ कानाव, सचिन त्यांचे सर्व साथी सहकारी. काय सांगशील स्पर्धेबद्दल? आज उद्घाटन असल्यामुळे सामने थोडा लेट झाले पण उद्या नक्कीच वेळेवर चालू होतील आणि आयोजन खूप सुंदर आहे. बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असतील या ठिकाणी. नितीन होते कॅप्टन टॉस विनिंग गावदेवी आंबिवली क्रिकेट संघाचे आणि निर्णय घेतलाय फिल्डिंग बॅटिंग करायचे टीम मोही अँड साईशा 11 वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम यांना फलंदाजी करायचे. धन्यवाद. तर थँक्यू सो मच रॉकस्टार. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. मॅच पाहायला मिळते जिथे एका साईडला सांगडे संघ त्याला फाईट करतोय पेठ या दोन संघांदरम्यान सामना पाहतोय. पहिला पूर्वार्ध पाहिलं जिथे भरपूर चांगली गोलंदाजी केली. अगदी प्रत्येक गोलंदाजाला 100% योगदान दिलं आणि 30 बॉल मध्ये अवघ्या 30 धाब्यावरती रोखलं आणि 31 धाब्यांचा लक्ष घेऊन मैदानावरती सांगडे संघ उतरलाय. सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज अमित भोपी आणि मंगेश पाटील ही सलामीची जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. 30 मध्ये 31 धाबा. टी फॉर टॅट जसं तसं उत्तर आता सेकंड सत्रामध्ये द्यावं लागेल गोलंदाजी करत असताना पेट टीमला. तर स्ट्राइक वरती फलंदाज अमित भोपी आणि नॉन स्ट्राइक एंड वरती मंगेश पाटील. बादशाह सोडा अमित भोपी हा फलंदाज तुम्ही सध्या स्ट्राइक एंड वरती पाहता. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहिलं तर गुड्डू मात्रे. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल लेंथ लाईन चांगली होती आणि पहिला बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळतं. 30 मध्ये 31 धावा वाचवायच्या त्याच्यामुळं अगदी चांगली गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजाला चांगले योगदान द्यावं लागेल मॅच मध्ये. पहिला बॉल निर्धाव आलाय. सेकंड बॉल गोलंदाज गुड्डू. लाईन पाहिली जाईल. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा आला की इट इज द वाईट. अवंतर धाबेनं अकाउंट ओपन झाल्या टीमचा. एक या आकड्यावरती सध्या बॅटिंग करतोय सांगडे संघ. 30 मध्ये 31 धाब्यांचं लक्ष्य पार करायचा. P1 चा पहिलं षटक गुड्डू मात्रे हा पहिला मुख्य गोलंदाज. हो फटका चांगला. कव्हरच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हरला हा फटका एक्झिक्यूट केला आणि हा पहिला चौकार फलंदाज अमित भोपीच्या बॅटमधून.
चौकार आल्या 4च्या मदतीनं वैयक्तिक अकाउंट ओपन केल्यानं संघाची टोटल धाव संख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 5 या आकड्यावरती. 31 धाब्यांचं लक्ष पार करायचा आणि तेवढाच चांगला खेळ मैदानावरती सध्या फलंदाज अमित बुब्बीचा पाहायला मिळतं. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल धाब्याला प्राधान्य दिलं. 1च्या मदतीनं संघ पुढे सरकला. टोटल 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचला सांगडे संघ. स्ट्राईक देखील रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज मंगेश पाटील हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये आलाय. फिल्डची व्यूहरचना थोडीशी चेंज करण्याचा प्रयत्न. विकेट मॅच मध्ये भरपूर इम्पॉर्टंट असते गोलंदाजी करत असताना पेट टीम साठी. पुढचा बॉल वेगवान बॉल, भन्नाट वेग, तेवढीच चांगली लेंथ, तेवढीच चांगली लाईन देखील पाहिली आणि सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर फलकावधी संघ 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. हा 5वा बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहेत. रनआउटची संधी. इथे कलेक्टिंग झाली नाही. थ्रो थोडीशी अचूक राहिली आणि त्याच्या कारणास्तव या बॉल मध्ये धाव आली. सिंगल. 1च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला. टोटल 7 या आकड्यावरती. 7 धावा धावपुस्तकावरती. जरी लक्ष छोटं असलं तरी आम्ही मेहनत मॅच मध्ये करू आणि हे दाखवत असताना सध्या पेट संघ 5 बॉल मध्ये 7 धावा खर्च केला. गुड्डू मात्रे हा पहिला मुख्य गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो. समोर फलंदाज पाहिलं तर अमित भोपी हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. प्रहार केला. फटका चांगल्या. गॅप भरपूर मोठी. चेंडू चालला एक टप्पा वाहून सौर 4 चौकार. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपुस्तकामध्ये टोटल धावा पाहिल्या तर संघ जाऊन पोहोचला 11 या आकड्यावरती. 24 मध्ये 20 धावांची गरज. सलामीची जोडी खेळपट्टीवरती अमित भोपी आणि फलंदाज मंगेश पाटील. 24 मध्ये 20 बॉलिंग ट्राय करते गोलंदाज हर्षल मात्रे हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर फलंदाज पाहिलं तर मंगेश पाटील हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती आहे. 24 बॉल 20 धावांची गरज. मॅच एकतर्फी होईल का मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच निर्माण करेल गोलंदाजी करत असताना पेट संघ. सेकंड षटक या दुसरा ट्रम्प कार्ड. गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती हर्षलला पाहता. समोर मंगेश पाटील. सलामीची जोडी खेळपट्टीवरती. पहिला 6 बॉल मध्ये 11 धावा खर्च केला गोलंदाज गुड्डू मात्रे आणि त्याच्यानंतर वापर केला हर्षल मात्रेचा. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. हा ट्रॅकर परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी. शरीराला सुगंधित करणारा बॉल डिलिव्हरी केल्यानं पहिला बॉल निर्धाव फेकला गोलंदाज हर्षल मात्रेंना. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ जाऊन पोहोचला टोटल 11 या आकड्यावरती. समोर मंगेश पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. 23 मध्ये 20 प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. कॅच इम्पॉर्टंट आहे. कॅच ड्रॉप जीवनदान आणि त्याच्यानंतर या बॉल वरती धाव आली सिंगल. 1च्या मदतीनं संघ पुढे सरकल्या. टोटल धाव पुस्तकावरती धावा पाहिल्या तर संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती. 12 धावा धाव पुस्तकावरती जीवनदान दिल्या. मॅच मध्ये फलंदाज मंगेश पाटीलला लो स्कोर मध्ये फाईट करतोय पेट संघ. त्याच्यामुळं प्रत्येक खेळाडूला 100% योगदान देणं हे मॅच मध्ये गरजेचं होतं. 22 बॉल आणि 19 धावा. समोर फलंदाज पाहिलं ज्या फलंदाजच्या बॅट मधून 2 चौकार पहिल्यात मागे षटकामध्ये तोच अमित भोपी सध्या स्ट्राईक एंड वरती आहे.
पुढचा बॉल गोलंदाज तयार. कट करण्याचा प्रयत्न होता. लेंथ लाईन चांगली आहे इथे हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. 21 बॉलनं 19 धाब्यांची गरज. सध्या 12 या आकड्यावरती जय चिरोबा सांगडे संघ. पुढचा बॉल गोलंदाज हो ब्रह्मास्त्राचा वापर केला. भरपूर चांगली गोलंदाजी. जरी 20 बॉल मध्ये 19 धाबा वाचवायची असली तरी देखील आमची मेहनत हे नक्कीच पाहायला मिळेल. तसाच खेळ सध्या मैदानावरती आपण पाहतोय. 20 बॉल 19 धाब्यांची गरज. समोर फलंदाज पाहिलं तर अमित भोपीला शांत ठेवलंय. ज्या फलंदाजानं वैयक्तिक 2 चौकारच्या मदतीनं चांगला खेळ साकारला त्या फलंदाजाला आता पूर्णपणे शांत ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज अर्शल मात्रेचा राहिला. 22 मध्ये सिंगल धाव जोडली जाईल. एकच्या मदतीनं संघ पुढे सरकला. टोटल 13 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. कमालीची गोलंदाजी गोलंदाज अर्शलच्या माध्यमातून मागील 5 बॉल मध्ये पाहिलं तर अवघ्या 2 धावा खर्च केल्या. मॅच मध्ये अलवारपणे शिरकाव करतो तो मात्र पेठ संघ. लाईन पाहिली जाईल. अवांतर धाबा या कर्दनकरातील गोलंदाजी करत असताना पेठ टीम साठी. कारण की अवघ्या आपण पाहिलं तर 19 बॉल मध्ये 18 धाबे वाचवायच्या. त्याच्यामुळे प्रत्येक गोलंदाजाला चांगलं योगदान द्यावं लागेल. अशा स्थितीमध्ये वाईट अवंत धाव आणि संघ जाऊन पोहोचल्या. टोटल 14 या आकड्यावरती. ड्राईव्ह केलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील. अवघ्या सिंगल धाब्याला प्राधान्य. सिंगल धाब्याला प्राधान्य दिलं जातं. अगदी ताकदवर गोलंदाजी सध्या या ओव्हर मध्ये आपण अर्शल मात्रेची पाहिली. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानं 2 षटकांच्या अखेरीस 15 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचलाय जय चिरोबा सांगडे. पुस्तकामध्ये धाबा पाहिलं तर संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. अर्धा प्रवास केला मॅच मध्ये. अजूनही पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक असतील 18 आणि 16 धाब्यांची गरज आहे. 18 मध्ये 16. मागील षटकाचा विचार केला तर अगदी चांगली गोलंदाजी केली अर्शल मात्रेनं. जिथे अवघ्या 4 धाबा खर्च केल्या. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अर्शद डाकी थोडासा फास्ट खेळला. विनंती करेन पेट टीमला. अर्शद डाकी हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर मंगेश पाटील सलामीची जोडी खेळपट्टीवरती आणि त्या जोडीला सध्या तरी मी मने शांत ठेवलाय. आता येणारे 18 बॉलनं 16 धाब्यांची गरज. अल्लाउंद कार्पेटचा फटका ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. उचलतील फेकतील. फक्त अवघ्या सिंगल धाब्याला प्राधान्य दिलं जातं. पण मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवला. कमालीची गोलंदाजी. टी फॉर टॅट जसं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न मॅच मध्ये करतोय पेठ संघ. कारण की 30 बॉल मध्ये 31 धाबा वाचवायचे आणि ते वाचवण्यासाठी मेहनतीची पराकष्ट करत असताना सध्या गोलंदाजी अर्शद डाकी हा गोलंदाज पाहतोय. येणारे बॉल शिल्लक असे 17-15 धाब्यांची गरज. समोर अमित भोपी. पुढचा बॉल गोलंदाज तयार. प्रहार केला. फटका चांगला पाठच्या रडार मध्ये ऑफ साईडला लॉक केला. हा पहिला षटकार फलंदाज अमित भोपीच्या बॅट मधून.
षटकाराला 6च्या मदतीनं संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर डबल दुरी 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय जय चेरोबा सांगडे संघ. अजूनही पाहिलं तर 9 धाव्यांची गरज आहे. आडव्या बॅटचा वापर केला, फटका चांगला गॅप शोधण्याचा प्रयत्न, चेंडू वेगानं चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर, 4 धाव्यांसाठी चौकार. थँक्यू व्हेरी मच. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो मित्रांनो, ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके